ये होता है R15 का कमाल. थोडं ब्लर करू आवाज. बिचारा आमचा शीता थोडा आहे ना थंड पडलाय. पाणी नाही प्यायला सोबत. त्याच्यानंतर ऊन पण एवढं आहे आणि अजून डेस्टिनेशन फिक्स नाही की किती लांब आहे. निघलो होतो पेप फॉटला, आलोय माथेरानला. प्लॅन माझा याचा होता पेप फॉटचा आणि आलो इकडे. बघा तुम्ही माथेरान. आता मी तुम्हाला माथेरान दाखवणार आज. इतका प्लॅन आमचा हे झालाय. लोंडो की ट्रिप ऐसी होती है, पहुंचे तो पहुंचे, नहीं पहुंचे जहाँ पहुंचे घूम लेंगे. लेट्स सी आता काय होते. माथेरान तर माथेरान, कुठंतरी फिरून आलो असं होईल सांगायला. गँग चालले पुढे. एक ब्लॉग मागं काहीच नाही, एकदम मागं एक ब्लॉग. आता बघू शेवट कसा होतोय आजच्या दिवसाचा. निघलोय उशिरा, पोचलोय उशिरा. पेपफोट म्हणून माथेरानला आलोय. आता परत पेपफोटचा रस्ता दिसलाय. त्यांच्याकडून 2000च घेतले असतील तर इथं टू व्हीलर 60 रुपये टू व्हीलर. त्याच्या ते ह्याच्यापेक्षा महाग आहे. फिनिक्स मॉलला 20 रुपये घेतात. त्यावेळेस 50 घेतले होते माझ्याकडून. चढलो होतो त्यांच्यावर. इथं माझ्याकडून 60 घेतले. क्या करेंगे ना, इलाका उन काय बोल नाही सकते कुछ. हां चला. पेप फोटला चाललोय आता चाललोय पेप फोटला. आम्हाला वाटलं आता गणलं आमचं गणित, पण आता भेटलाय रस्ता. चाललोय पेप फोटला. ॲटलिस्ट गाईड तरी करतायत. राजगडासारखे लोक नाहीत हारामडे. राजगडाचं लय रडत होते. कमी पैशात लय बोलला तुम्ही. असे लोक पाहिजेत. माझ्या कॉलेजच्या मित्रांनो, माझ्या कॅम्पसच्या मित्रांनो, तुमच्या गाडीचा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली आता आमचा बाईक राईडचा पूर्ण कन्सेप्ट एंड झाला आहे. जे की आम्ही मोटो ब्लॉग, मी सकाळी बोललो होतो की मोटो ब्लॉगिंग करणार आहे, तर मोटो ब्लॉगिंगचा पूर्ण एंड झाला आहे. आणि गाडीनी माझ्या म्हणजे मी ॲक्सेप्ट नव्हतं केलं एवढं. याच्या पलीकडे जाऊन परफॉर्म करते गाडी माझी. गिफ्टेड होती मला. त्याचं काहीच मी मॅन्युअल काही वाचलेलं नाही अजून, किंवा मला काही त्यांनी सांगितलेलं नाही. कारण की शोरूममधून जाताना जे सांगतात ते काही मी ऐकलं नव्हतं. दादा होता तिथे, दादाने ऐकलं होतं. शाळेला लेच कलकल आहे रे. पेप फॉट. हां हां ओकेच. हां तर रस्ता समजलाय मस्त. हा तर गाडीचा माझा विषय होता. असं होतं मी. कडक ऊन आहे भाई. वन साइड चालू आहे ब्लॉगिंग त्याच्या आईच्या गावात. मला तुझ्या ब्लॉग मध्ये घे ना भाई. ये ना भाई. घे. अरे कंटेंट आलाय रे माग. काय आलाय माग? कंटेंट आलाय. कल्ला करता दिसला का तुम्हाला कंटेंट? सांगितलं की कंटेंट आला. निघलो होतो पेपच्या दिशेने, पण गाडी ॲक्च्युली पार्किंगमध्ये इथे लावली आम्ही माथेरानच्या रिसॉर्टच्या तिथे. म्हणजे माथेरानचं जे काही रिसॉर्टचं तिथं गेट आहे. पलीकडे काय अजून माहीत नाही मला, बट स्टील चाललो आहे आम्ही आता. आणि तिथे विचारलं ॲक्च्युली आम्ही की कुठे काय रास्ता. मग उसके अकॉर्डिंग उन्होंने हमको बता दिया कि इधर से उधर जाओ तो मिल के हो जाएगा. तर यो विषय बघा. धाबा इथं जागा आहे. हां परत रिटर्न जातो. बॉईजला सोडून लय लांब आलो मी. बॉईज मागं राहिले आणि मी लांब आलो. हे गेले आता. सावलीचा पार्ट होता तो गेलाय. आता कडक उन्हाचा पार्ट आहे.
आणि असंच चालतोय आम्ही पुढे पण असंच आहे. हार्श ऊन एकदम हार्श. आणि दुपारचे वाजले 2. दुपारच्या 2च्या उन्हात आहे आम्ही इथे. आणि पुढे तिथे आहे ना ग्रिलच्या तिथे डायरेक्ट डेप्थ आहे. डायरेक्ट सुसाईड विषय असं आहे. आणि इथे ट्रेनचा इंतजाम केला आहे. हे माथेरानचा ॲक्च्युली पार्ट. म्हणजे माथेरानवाल्यांचं ते टुरिस्ट आहे. पण काय फरक पडत नाही. टेबल आलेत लोक. पण एवढी गॅरंटी देतो हे जर हिरवं असतं ना इथल्या सारखा स्पॉट नाही कुठं म्हणजे कुठंच नाही. एवढी भारी जागा आहे ही. गाईज फुल उन्हात तळत भाजत काळा होईपर्यंत चालतोय आम्ही. आणि यांचं काहीतरी वेगळं चाललंय. हे अरे ते गणपती आहे का तिथे? तिथे रे ते नाही का शाळेला मंदिर ना. हा तिथे लय मोठं गणपतीचं हे केलेलं आहे ते काय. हा उभा गणपती उभा राईट. पण ते काही याय नाही. हा पण ते पडलंय रे. नुसकान झाली त्याची नुसकान. पाणी नाही प्यायला सोबत. त्याच्यानंतर ऊन पण एवढं आहे. आणि अजून डेस्टिनेशन फिक्स नाही की किती लांब आहे. वैताग आलाय. उन्हातून थोड्या वेळाने सॅटिस्फाईंग पॉईंट एवढाच आहे की थांबायला सावली येते. एक 5-5 मिनटाच्या उन्हातल्या ट्रेक नंतर हे असं आहे. मजा येते आहे पण उन्हाने जास्त कंडिशन खराब आहे. बघतोय जरा आम्ही. एवढ्या ह्याच्यात मुतायला लागली. बघ आता काय भाई कसं आहे. पाणी बाजा मरू द्या. पाणी एकच सहारा आहे जीवनाचा मित्रांनो. वाटून प्या मग वजन झालं असतं. अरे पण भाई यातानी कसं मेरे को सांग या जरा तू बताय नाही. आपण काय करू याताना इथं परत येऊ. किती झाडं येतात हिरवळ होती बघू. हे झाड आहेत. मॅनवर्सिस ऑइल सारखं जमिनीत खड्डा बिड्डा करू. तोपर्यंत शिकार करून येऊ. तोपर्यंत पाणी साठेल. इट्स माय लॉजिक गाईज. अजून थोडा झाड हो. नको मग तू झाड होशील. मग पाणी पिणार मी. सीतेने सांगितलंय. सीत्या किती फाटली होती. आरप्या उभा राहून ये. हा उभा राहून ये. यस हा नॉर्मल आहे. एवढा काय विषय आहे भाई. तेजा आला म्हणजे बाण्याकडे असन. चला हळू चला. जस्टच रेल्वे ट्रॅकला लागून असा एक खाली जायला रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही सगळे चाललो होतो कड्यावरच्या गणपतीच्या डायरेक्शनला. या जागेवरून पेपगडाकडे जायला आणि कड्यावरच्या गणपतीकडे जायला 2 रस्ते होते छोटे छोटे पायवाट. त्या पायवाटेने आम्ही कड्यावरच्या गणपतीकडे जाताच आम्हाला पेपगडचा रस्ता दिसला. सो आम्ही तिकडे जायच्या आधी गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणलं आणि त्याच्या अकॉर्डिंग आम्ही कड्यावरच्या गणपतीकडे चाललो होतो. तर पाहू शकतो तुम्ही. तर इथे 2 रस्ते होते खाली येऊन. एक पेपगडकडे जात होता पेपगडाकडे आणि त्याच्यानंतर दुसरा रस्ता जात होता कड्यावरच्या गणपतीकडे. कड्यावरच्या गणपतीकडे जायचा रस्ता होता. एक दुसऱ्याला असंच मोटिवेट करत करत आम्ही पुढे चाललो होतो. पाणी नव्हतं आमच्याजवळ. दुसरा पॉईंट उन्हाचा पण एकदमच पीक पॉईंट होता त्या वेळेला. आणि ॲप्रॉक्स 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही त्या पॉईंटवरती होतो प्रेझेंट. सो ऊन म्हणजे एकदम हार्श टायमिंग होतो उन्हाचा. उन्हामुळे मी डोक्यावर माझं जॅकेट पांघरलं होतं. त्याच्यामुळे मला काहीच आजूबाजूचं दिसत नव्हतं. फक्त रस्ता दिसत होता. त्यामुळे किती खोल आहे काय आहे याचा काहीच अंदाज मला लवकर आला नाही. बट आम्ही डिस्कशन केलं त्याच्यावरती किती डेप्थ असावी. तर ते अप्रॉक्स 500 ते 1000 फूट असा आमचा अंदाज निघाला होता. ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नाही किती आहे ते. बट आमचा अंदाज जर एवढा होता. उन्हाळा असल्यामुळे अतिशय वाळलेले झाडं आणि तापलेला रस्ता. एवढंच आम्हाला तिथं काय ते बघायला भेटलं. खूप जुना प्लॅन होता आमचा उन्हाळ्यात ट्रेक करायचा.
म्हणून आम्ही ॲक्च्युली तो निवडला होता पेपगड. ऑलरेडी बाईकवरती गेल्यामुळे अजूनच उन्हाने आमचं हे झालं होतं. तरी पण आम्ही ट्राय करत होतो आमच्या साईडने जितकं होईल तितकं. बट आम्ही कोणी लवकर गिवअप नव्हतो करणार, हे पण आम्हाला माहीत होतं. रस्ता आणि रस्त्यावर येणाऱ्या अडचणी पण अतिशय ॲडव्हेंचरस होत्या. हाच खरा ब्लॉगचा माझा कंटेंट होता मेन. असंच महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तुम्ही पाहू शकता इथे एक भरपूर मोठं गणपतीचं असं एक स्कल्पचर आहे. इथे तुम्ही मूषकराज पण बघू शकतात. मूषकराज यांची हाईट ॲप्रॉक्स एक माणसाच्या म्हणजे ॲप्रॉक्स 6 ते 7 फूट अशी त्याची हाईट आहे. बट विचार करायची गोष्ट अशी की या ठिकाणी हे पोहोचलं कसं किंवा हे बनवलं कसं, कारण की इथे पायी यायलासुद्धा जागेची खूप अडचण आहे. तरी पण हे इथे अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. तर ही अतिशय मोठी गोष्ट आहे या जागेसाठी किंवा या मंदिरासाठी. गणपती बाप्पांच्या मोठ्या स्कल्पचरच्याच खाली एक छोटंसं पण मंदिर त्यांनी तिथे केलं आहे पूजेसाठी. तेही अतिशय सुंदर आहे. या सगळ्याचं दर्शन करून आम्ही निघालो पुढच्या स्पॉटला, जो की आपला आहे पेपगड, ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. माझा पहिला ट्रेक अधुराच राहिला. आम्ही तयार नव्हतो, ना पाण्याचा बंदोबस्त ना उन्हाचा अंदाज, सगळं काही अधुरच होतं. पहिला ट्रेक शिकवून गेला. शिकवलं की गड हा कितीही सुंदर दिसला तरी त्यासाठी लढायला जिंकायला तयारच व्हावं लागतं. पण एक वाट ठेवली आहे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.